प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. उसावाला गाणं गोत सार हा धार कुणाचा नाही, भेगाळल्या भुई परी जीण अंगार जीवाला जडी, बळ दे झुंजायाला किरपीची ढाल दे, ही नवी ती पंचप्राण जीवारात ताल दे, कर पाल रान देवा जळाल शिवार तरी नाही धीर सांडला, खेळ मांडला मांडला मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. प्रपंचाचा खेळ आणि देवा अर्थात परमार्थाचा खेळ हा देवानं मांडलेला खेळ आहे. अंतःकरणापासूनच्या देवाची भक्ती केल्यानंतर जर देव आपल्याला प्रसन्न नाही झाला, देवानं जर कोरोनासारखे संकट आपल्यापासून दूर नाही केले, तर पुढच्या वर्षी याच नामसप्ताहामध्ये त्या देवाच्या समोर उभे राहा आणि त्याला त्याचा जाब विचारा. देवा, अंतःकरणापासून तुझी भक्ती करून जर तू आमच्यावरचं संकट निवारण नसेल करत, तर तू नेमका दगडाचा आहेस का कसा आहेस, हा आमच्या जीवनातील प्रश्न. देवा तुझ्या गाभाराला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळलाच काही, देवा कुठं शोधू तुला मला सांगना, प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा, देव काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या या जीवाची आस लागू दे तुझ्या उरी, आर पार काळजाचा का दिलासा घाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू, दगडाचा देव तू, दगडाचा देव तू. त्याला जाब विचाराव, परंतु देवाला जाब विचारण्यास एवढी आपली सुद्धा भक्ती उच्च कोटीची असावी. खरं तर कीर्तनामध्ये मी गाणे म्हटले, कीर्तनामध्ये गाणे म्हणू नये. हरिभक्त परायण तात्याबा महाराज यांच्यासारखी माणसं माझ्या कीर्तनात आहेत. कीर्तनामध्ये गाणे म्हणू नये, परंतु मी म्हटले त्याचं कारण आहे. पुढच्या 6 महिन्यानंतर इंडियन आयडॉल सर्वांना माहिती आहे ना, त्या इंडियन आयडॉलसाठी मी जाणार आहे. मग हे गाणे मी सगळे तिथं म्हणणार आहे, हे सगळे गाणे मी तिथं म्हणणार आहे. मग फक्त त्याची प्रॅक्टिस कीर्तनात करतो, बाकी काही नाही. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो. आमचे परममित्र हरिभक्त परायण दत्ता महाराज यांनी मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आल्यानंतर समाधान वाटलं. सगळे गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्वांनी गोड आणि सुंदर अशी मला साथ दिली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.